प्रशासन मला आयुक्त महोदयांच्या चेहऱ्यावरूनच वाटलं की ते अशा प्रकारच्या निर्णयापासून नाखुश होते. त्यांचे हात बांधले गेलेले आहेत. त्यांच्यावर कदाचित दबाव देखील असेल की त्यांना URS मध्ये काही क्रायटेरिया आहेत त्या पूर्ण करायला लागतात. पण अशा प्रकारे राजकीय हस्तक्षेपामुळे काही गोष्टी होतात, तर त्यांचं देखील न आवडणाऱ्या गोष्टी देखील त्यांना करावे लागत. त्यामुळे चांगल्या प्रकारे नियोजन करूनच त्या ठिकाणी झालं पाहिजे. प्रशासनाची व्यथा आम्ही समजू शकतो, पण निश्चितच त्यांनी चांगल्या गोष्टीच्या बाजूने निर्णय दिला पाहिजे. आणि महापालिका देखील आम्ही सत्ताधारी म्हणून या दृष्टीने पावलं टाकत आहोत. जिकडे चुकीचं होताना दिसत असेल तिकडे आवाज उचलण्याचं आम्ही काम करतो. आता हा आम्ही जो पत्र पाठवणार आहोत, आम्ही मुख्य सचिवांना पाठवणार आहोत. यापुढे नवी मुंबई महापालिका UD डिपार्टमेंटशी पत्रव्यवहार करणार नाही. यानंतर नवी मुंबई महापालिका ही राज्य शासनाशी पत्रव्यवहार करेल. राज्य शासन म्हणजे UD डिपार्टमेंट हे महापालिकेला माहीत नाही. त्यांच्या रूल ऑफ बिझनेसमध्ये आम्ही मुख्य सचिवाला पत्र दिल्यानंतर ते मुख्य सचिव UD डिपार्टमेंटला माग करतील. मुख्यमंत्री महोदयांकडे देखील ती प्रत असेल. आणि जो कायद्याने अधिकार दिलेला आहे, शेवटी कायदा बनवणारी महापालिका ऍक्ट बनवणारी यंत्रणा ही राज्य शासन आहे. महापालिका स्वायत्त आहे. महापालिका काही निर्णय घेते हे आपल्या अधिकारात घेते. जिथे जिथे कुठे राज्य शासन, जास्त करून UD डिपार्टमेंट आपल्या कायद्याचा गैरवापर करेल, आपल्या नवी मुंबई महापालिकेच्या हिताच्या विरुद्ध काम करेल, तिथे तिथे आम्ही नवी मुंबई महापालिका राज्य शासनाच्या विरुद्ध म्हणजे UD डिपार्टमेंटच्या विरुद्ध कोर्टामध्ये जाईल. आणि तुम्हाला एक सांगतो, त्या ठिकाणी कोर्टामध्ये ती जो सूट दाखल करायला लागते ती कमिशनरांनाच दाखल करायला लागते. तो कायद्याने तसा अधिकार नवी मुंबई प्रत्येक महापालिकेला दिलेला आहे. त्यामुळे आयुक्तांनी खरं म्हणजे कायद्याचं रक्षण केलं पाहिजे, कायदा बघितला पाहिजे आणि कायद्याच्या दृष्टीने काम केलं पाहिजे. आयुक्त हे राज्य शासनाचे प्रतिनिधी नाही. आयुक्त हे राज्य शासन नियुक्त महापालिकेचे कर्तव्य बजावण्यासाठी अंमलबजावणी अधिकारी आहेत. काही प्रॅक्टिस वर्षानुवर्षी चालू होत्या, पण आता कायद्याचं राज्य त्या ठिकाणी आपण आणलेलं आहे. अनेक बाबीसाठी आम्ही कोर्टामध्ये त्या ठिकाणी गेलेलो आहोत. त्यामध्ये कोर्टातून देखील